पाणी पुरवतं आणि हे पाणी पुरवताना आपण बघत आहोत की सध्याला आता पूर्णतः जवळपास अर्धा पावसाळा झालेला आहे, तरी देखील हे धरण अद्याप भरलेलं नाही. आजची धरणाची कंडिशन जी आहे ते आज 27% धरण माजलगाव धरण हे पाणी पातळीने भरलेलं आहे. मात्र अजून हे धरण कधी भरेल याची देखील लोकांना या ठिकाणी अपेक्षा आहे. परंतु आपण हे जे सर्व धरणाचं क्षेत्र बघत आहोत हे जवळपास हे पूर्ण धरणाचं क्षेत्र जे आहे ते पूर्ण धरणाचं क्षेत्र सध्याला ह्या साईडचं कोरडं आहे आणि ह्या धरणातून अनेक गाव पाणी पुरवठा योजना ज्या आहेत त्या पाणी पुरवठा योजनेच्या या ठिकाणी जलसनी विहिरी जे आहेत त्या या ठिकाणी आहेत आणि हे ज्या धरणातून जे पाणी आहे ते हे पाणी अनेक गावांना या ठिकाणी पोहोचलं जातं आणि आपण बघत आहोत की साधारणतः हे पूर्ण जे काही क्षेत्र आहे ते हे क्षेत्र जेवढं पाहिजे तेवढं अजून भरलेलं नाही आणि मात्र पावसाळा जो आहे तो निम्म्यावर आलेला आहे आणि ह्याच धरणातून जवळपास बीड शहराला पाणी पुरवठा केला जातो आणि आपण बघत आहोत की हे जे काय धरण आहे हे धरणाची कल्पकता स्वर्गीय सुधाराव सोळंके यांनी दूरदृष्टी ठेवून आज या धरणाच्या अंतर्गत अनेक जमिनी ज्या आहेत त्या ओलिताखाली आल्या आहेत. जवळपास 1,31,000 हेक्टर जमीन जी आहेत या जलसिंचनामध्ये या धरणातून आलेल्या आहेत. त्याच्यामुळे माजलगाव धरण जे आहे हे माजलगाव धरण हे सर्वांसाठी हितकारक आहे आणि म्हणूनच माजलगाव शहरांना माजलगाव तालुक्याला ग्रीन पट्टा म्हणून ओळखलं जातं. कारण की या क्षेत्रामध्ये भरपूर असा ऊसाचं पीक जे आहे ते या ठिकाणी घेतलं जातं आणि त्यामुळे शेतकरी जो आहे तो या ठिकाणी सधन आणि सुफलम या ठिकाणी झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. स्वर्गवासी सुंदररावजी सोळंके यांनी 1986 साली या धरणाची मुहूर्तमेढ रवली होती आणि दूरदृष्टी ठेवल्यामुळे आज हे जे काही धरण जे आहे ते धरण आज सर्वांसाठी लाभदायक ठरत आहे. जवळपास आपण बघत आहोत की या धरणाच्या क्षेत्राच्या अंतर्गत जवळपास 20 खेडे जे आहेत ते 20 खेडे या धरणामध्ये संपादित झालेले आहेत आणि तिथली जी काही जमीन आहे ती जमीन पूर्णतः सुजलम सुफलम झालेली आहे. माजलगाव धरण हे माजलगाव शहराबरोबरच बीड तालुका व अनेक आजूबाजूचे काही खेडे आहेत त्या धरणांना पाणी पुरवठा करते. एकत्रित हे धरण भरणं खूप गरजेचं आहे. याकरता देखील आपण बघत आहोत की सध्याला पावसाळा जो आहे तो पावसाळा निम्म्यावर आलेला आहे, परंतु माजलगाव धरण अद्याप